ये हळूहळू ये. बघ तिथे झाडाखाली सावली दिसतीये. चल तिथंच बसू. हा चला चला. गरज टाकल्या त्यावर का खंडोबा या दमले ग बाई. आपला भाकर तुकडा सोड. घास घास खाऊ आणि निघू पुढं. वाईच घोडभर पाणी मिळेल का हो? अहो देते की बाबा. अहो बाबा अहो हळूहळू प्या. या बसून प्या पाणी. आणि होय कुठं निघाला? वारीला. या बाई आता ती तर झाली ना बाबा मागल्या महिन्यात. आरती पांडुरंगाची ती झाली माझी. आता चाललोय मल्हारीच्या वारीला, जेजुरीच्या खंडोबाला. अरे वा. आम्ही तिकडे चाललोय दर्शनाला. आव लय लांबून आलोय आम्ही. आणि तुम्ही कुठून आलाय? म्या घाटाखालून आलोया. हा लय लांबून लांबून लोक येतात. देवाचा महिमा आहेच तसा. मल्हारी नवसाला पावतो, हाकेला धावतो. तारण्यासाठी तर अवतरला ना त्यो. बाबा मार्तंडाचा महिमा ठाव आहे तुम्हासनी? हा थोडा भूक ठावा आहे. बाबा तुम्हाला खंडोबारायाबद्दल सगळं माहिती आहे. मग आम्हाला बी ऐकायला आवडेल बघा. सांगा ना थोडं बघ. या मोर आडोशाला बस. चला. मणिपूर पर्वतावर मणी आणि मल्ल नावाचे दोन असुर होते. ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते उन्मत्त झाले होते. उन्मत्त मणी आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता. त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला. शिवा 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 मल्हार सदा शिव. शिवा 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 मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार मणिमल्ल दैत्य धनधाव मृत्यू गत प्राण भौत्र सांभाळ मुकुंदमाणी जोडला नयनी चंद्रदी साधला तुझी आस देवी. या मल्हारी मार्तंड देवानं मणी आणि मल्ल मारला
आणि जेजुरी गडावर जाऊन राहिले बघा. आणि मग देवानी म्हाळसासोबत लगीन केलं ना. अग आधी माया पार्वतीचं रूप की गते. खरंय बाबा. नेवासा इथं एक शिवभक्त होता, टिम्मा शेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी म्हाळसा. पाली गावात मल्हारी मार्तंड सोबत म्हाळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरं लगीन बानू धनगिरींसोबत केलं. त्याची काय कथा आहे सांगा की. सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्यविधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे. जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं. नाशिक मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता. अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमू धनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं लेकरू म्हणायचे. अरे हाय का कुणी? पुन्हा तानात काट्या कुट्यात असं लेकरासनी टाकले. काहीच आहे का नाही? अय बाय, रडू नका. आज वय आहे ना. महादेवा. यमू धनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घेतलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बानूला महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त. नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ. म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं. कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असेल. तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. बानूची निस्सीम भक्ती देवापर्यंत पोहोचत होती. नियतीनं इथे आता कूस बदलायचं ठरवलं होतं. देवा, आज हे काय सारीपाट आणि अचानक? अचानक नाही देवी, सार काही विधिलिखित असतं. म्हणजे स्वामी? आपण हा सारीपाटाचा डाव खेळायचा आणि जो हरेल त्यानं एक तपाचा अज्ञातवास स्वीकारायचा. काय? होय, आपणा दोघांपैकी कुण्या एकाला विरहाचं दुःख अटळ आहे. सकल सृष्टीचे निर्माता, करता करविता तर आपण आहात स्वामी. सारीपाटाच्या खेळात भगवान मल्हारी मार्तंड जाणून बुजून हरले. म्हाळसा देवीच्या हे लक्षात येताच त्यांनी देवांना तुम्ही एक तप वार्धक्यात राहाल असा शाप दिला.
म्हाळसा देवीच्या या शापासह भगवान मार्तंड जेजुरी गडाहून अंतर्धान पावले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग बानुबाई, जेव्हा बघल तेव्हा काय ग त्या महादेवाला पूजत असतेस? तू बघितलं हाय होय त्याला? मी त्याला बघितलं नसेल, पण त्यो मला बघतोय आणि मला खात्री आहे त्यो एक ना एक दिवस मला दर्शन नक्की देईल. आता काय म्हणावं बाया तुला, खोळी झालीच बघ तू. बानुबाई, बानुबाई, पाणी मिळेल का थोडं? तुला माझं नाव कसं ठाऊक रे बाबा? सगळं ठाव आहे. अगं तुझी मैत्रीण आता बोलत होती ना, तवा ऐकलं. हा, असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये. देव सजा देतो. कोण देव? हा, महादेव. महादेव? नाही नाही नाही, मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत. हा, वय, तुझं नाव काय बाबा? खंडू. अनगाव? आता ते लय लांब आहे तिकडं. हा, मग इतक्या दूर कशा पाय आलास? मला मूल बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता ग बया, तुला झेपलं असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं थांब, माझ्या बाला विचारावं लागल, मग बघू. हा, चल. बाबा, खंडोबाची महिमा थोरच बघ. अरे तो साक्षात महादेवच की रे. खरं आहे बाबा, खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ. बाबा, ते जाऊन दे, पण ते वाघ्या मुरळीचं नाव लय ऐकलंय का? तुला माहिती आहे का रे त्यांच्याबद्दल काय? अरे बाबा, या देवाचं भक्त लई आहेत बघ. पण बाबा मुरळी हे असे भक्त आहे की त्यांच्या तोंडून साक्षात खंडोबाच प्रकट होतोय. वय, अरे काय त्यांचा गोंधळ. कुणी बी ऐकला की खंडोबा कळाला म्हणूनच समज. अगं चला चला चला, दिगी दिगी चला, देवाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा की नाही? मंडळी चला, गोंधळाला सुरुवात करू. अन खंडोबा राजाचं, लागलं मुरळीला या डरपाशी लागल वाग्याला. अन लागलं मुरळीला या डरपाशी लागल वाग्याला. जेजुरी समपुण्य क्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथं नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. जेजुरी गडा वाज चौघ पुन्हा धरती ही पडी. उपटावून बांधू गेली स्वारी देवाची झाली.
बानूनी खंडूची यमधंगरासोबत ओळख करून दिली आणि मल्हारी मार्तंड देव बानू धनगरींकडे चाकरीला राहिला. वर्षामागून वर्ष सरू लागली. बानू खंडूला मुद्दाम शरीर कष्टाची कामे सांगू लागली, पण प्रत्येक वेळी देव मल्हारी तिच्या परीक्षेला खरे उतरले. देवा, महादेवाच्या या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागतंय. देवी सरस्वती या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केलाय. त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखाच्या फेऱ्यातून त्यांना जावंच लागेल. नारायण नारायण. पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हाळसासोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञातवास पत्करतात. त्यामागे निश्चितच काहीतरी हेतू आहे. नारायण नारायण. आता हे फक्त देवाधिदेव महादेवच जाणे. मल्हारी मार्तंड रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते. त्याला आता तप लोटणार होतं आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. खंडू बाबा, अरे बानू धनगरनीच्या चाकरी चांगलाच रमलायच की. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. अहो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. दिस कोण मोजतंय? काय रे, गावची याद येत नाही रे. येती आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू बाबा, खंडू बाबा, खंडू बाबा. अगं तो बघ, इथं बसलाय. काय हाय का त्याला? इथं बसलाय बाई टापाहानीत. पाड्यावर सम्मीकडे हुडकलं तुला. अहो, काय हा भाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? कोणतं तरी जनावर येऊन माझ्या शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं, तरी बी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या वाकड्यांना. काय? अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, मॅच मारले. आता तुला कसं सांगू? अरे पण त्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं. माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं पान फेडलंच होय तू? अरे कुठं फेडशी हे पाप? त्यांना मी लेकरासारखा जीव लावला होता र, आणि तू त्यांना मारून टाकलंस. रडू नको, रडू नको. हे बघ, तुझ्या मेलेल्या समध्या शेळ्या वाकड्या परत जित्या होऊ शकतात. मनाला येईल ते बोलतोयस होय रे? कशा करशील जित्या? सांग ना, कशा करशील जित्या? अरे मॅच त्यांना जित्ता करू शकतो. हा, पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागल. कसं? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा, तुझ्या जीवाला काय हाड? ये बघ, मेंढर जिथे हवी असतील तर लगीन करावं लागेल. हा, बानू, तू बिनधास्त होय म्हण. अगं मला नाही वाटत खंड्या काय करू शकल. हा, वय वय. मग तर काय? ठीक आहे, माझी मेंढर जिती झाली तर मी तुझ्या बरोबर लगीन करीन. समध्यांनी ऐका, मी कान देऊन ऐका. तुमच्या मोहर सबूत दिलाय पोरीनं. हा, कान हाय आमासनी, आम्हाला बी ऐकू येते. अरे ते सगळं सोड, तू आधी मेन रतर जित्या कर. चला. महादेवा,
ते चेटू खाय का भूतात ती चमत्कार झाला ग मेंढर जिथं केली कुठून नाव जसं सुचली मला आता कोण वाचणार चेटूक बी नाय आणि भूताटकी बी नाय. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की र, हे चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार मल्हारी मार्तंड हाय. ते बघा तिकडं. संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती तो क्षण आला होता. सृष्टीतला अणू रेणू पुलकित रोमांचित झाला होता. समस्त गण डोळ्यात प्राण आणून ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आला होता. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार होते.
आता तुझी काही हरकत नसेल ना आमच्याशी विवाह करायला?